नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आजचा हा संडे आहे आणि आजचा हा दिवसभराचा ब्लॉग असणार आहे. काय काही घडामोडी आजच्या दिवसभरात घडत आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. चला आजच्या आपल्या दिवसभराच्या ब्लॉगला स्टार्ट करूया. लेट्स गो स्टार्ट मंडळी. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कुठून बघता येते कमेंट करून सांगा. चला स्माईल. रोजच्या पेक्षा इकडे मच्छी मार्केटला वगैरे आज गर्दी कमी आहे, कारण आज काहीतरी हे आहे ना, संकष्टी आहे काहीतरी आज, म्हणून कदाचित असावी. गर्दी कमी आहे आज. साईनाथ मार्केटला आलो, विरार ईस्ट. ढग बघा कसे भारी वाटतायत वरती, मस्त. चाललोय समोसा घ्यायला आलोय. घरच्यांचा समोसा खायचा मूड झालाय, समोसा घ्यायला आलोय. आहे तिकडे गरम समोसे आहेत. दुकानात आलो इकडे आता. चला समोसे घेऊन चाललोय. समोसे खायला या. तर मंडळी चाललोय द्वारकाधीश मंदिरात. मी तर 2-3 वेळा जाऊन आलोय आधी. जेव्हा नवीन झालं होतं तेव्हा पण गेलो होतो, त्याच्यानंतर सुद्धा गेलोय. आणि आता माझ्या बहिणीला जायचं आहे, तर तिच्यासोबत चाललोय. आज रविवार आहे तर बघूया. मी जेव्हा गेलो होतो तेव्हा खूप सारी गर्दी होती. तो ब्लॉग आधी आपल्या चॅनलवरती आलेला आहे. आणि आता बघूया आज किती गर्दी असते. आता खूप दिवस झाले, खूप दिवस नाही, खूप महिने झाले, 2-4 महिने जास्त झाले मंदिर होऊन. तर आता बघूया. आता आम्ही चाललोय. बहीण पहिल्यांदा चालली. थोडासा तिकडचा व्हिडिओ तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेन मी. बघूया. चला चला. उन्हापासून संरक्षण पहिलं पाहिजे, कारण ऊन खूप लागतं. आलोय. चला चाललोय आता. बघूया. तिकडे तर रस्ता तर खाली आहे, ट्रॅफिक नाही आहे एवढं. पण आता बघूया तिकडे जाऊन काय किती गर्दी आहे काय आहे ते बघ, तिकडे गेल्यावरच समजेल. हे बघा इकडे हा ब्रिज, हा बनवलाय, नवीनच बनवलाय हा ब्रिज. पहिला नव्हता इकडे हा विरारला ब्रिज. हायवेला जायला रोडामध्ये केलाय हा. तर ते बघा समोर काय बघा, डोंगर बघा कसे वाटत चालू केले. गावी आल्यासारखं वाटतंय इकडे. आहे कोकणात कुठेतरी आलोय असं वाटतंय. इकडचं नेचर आहे. समोर रस्ता बघा पूर्ण खाली आहे. बस इकडे पार्किंगला आहे. इकडे पार्किंगची व्यवस्था आहे फुल इकडे. आणि तिकडे तिकडे समोर मंदिर आहे. चला आता जाऊया आपण. मी तर आधी गेलोयच. चला आलोय आम्ही इकडे. मी आणि सिस्टर आहे. बघूया आता किती गर्दी आहे, तुम्हाला दाखवतो इकडे. चला आता मंदिरापासून तर इथपर्यंत लाईन आहे. म्हणजे आता दुपारचे 12 वाजून गेलेत तरी सुद्धा एवढी लाईन आहे. म्हणजे बघा संडेची इकडे गर्दी हे असणारच आहे. चला कमीत कमी पाऊण तास लागला दर्शन घेईपर्यंत. दर्शन घेऊन येईपर्यंत लाईनमध्ये उभा राहिल्यापासून दर्शन घेऊन येईपर्यंत
पाऊण तास लागला. 12:15 लाईन लावली. 1 वाजेपर्यंत कंप्लीट दर्शन घेऊन बाहेर आलो आहे आणि आता इथून घरी निघणार आहोत. चला घरी निघतोय आता. तर मित्रांनो, मगाशी गेलो होतो द्वारकाधीश मंदिरात बहिणीसोबत आणि त्यानंतर मग आलो घरी. घरी येऊन मग जेवलो वगैरे. आराम तर काय केलाच नाही. आता जेवून पुन्हा निघालो आहे विरारला, ईस्टला फुलपाड्यात डॅमच्या इकडे निघालो आहे. कशासाठी निघालो आहे ते तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतोच. संडे म्हटलं की थोडा आराम नसतोच. संडे आरामाचा दिवस असतो, पण आपला काय आराम नसतो. आपण सगळीकडे फिरतच असतो. त्याच्यामुळे चला आता जाऊया आपण फुलपाड्यात. मित्र येणार आहे तिकडे. चला. रेसलला होते, नाटकाच्या होते की कुठे नमनाचे रेसलला होते. आमचे साहेब ढोलकीपट्टू आहेत. माझा खास मित्र आहे, तुम्हाला माहिती असेल, आपल्यासोबत व्हिडिओमध्ये असतोच. तर आता आला इकडे. आता आम्ही चाललो आहे फुलपाड्यात डॅमच्या इकडे. चला बघा, सांगितलं आहे तुम्हाला मी, मगाशी सांगितलं नव्हतं ना. तर आज काय कंटेंट आहे माहीत नाही. आम्ही कंटेंट घेऊन नाही जात, पण तिकडे गेल्यावर काय नाही काय सुचतं त्याच्यावर व्हिडिओ बनवतो. बघा आता व्हिडिओ बनवायला चाललो आहे. ना भूक लागले जरा पैसे. अरे यार दादा पैसे दे ना खायला. काय तुला रात्री किती फोन लावलं, एक तरी फोन उचलायचा. अरे काय गर्लफ्रेंडच्या बरोबर उचलताव. अरे काय तुला सांगू, रात्री गेलो होतो, आमच्या इथे बाजूला भंडारा होता. भांडारावर आल्यावर फोन करायचा मला. अरे भंडाऱ्यावर आल्याच्या नंतर काय हॉस्पिटलला गेलो. मग काय रे, काय झालं हॉस्पिटल? अरे पण मला ना एक गोष्ट नाही थांब. असं बसलो इकडे, व्हिडिओ केलेत थोड्याशा, येतीलच लवकर आपल्या इंस्टा ID वरती आणि यूट्यूबला सुद्धा. तर आपल्या इंस्टा ID सुद्धा फॉलो करा आणि यूट्यूबला सुद्धा सबस्क्राईब करा. ऐकला आम्ही ऐकलाव ना कान देऊन. मग आता फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा. तर मला पण करा हो. हा, मी पण ओपन केलाय. याला पण कॉलॅब करणार आहे. आम्ही दोघं कॉलॅबरेशन मध्ये असतोच इंस्टाला माझं आणि YouTube channel यूट्यूबला आहे. पण कॉलॅब करतो याला मी. तर नक्की फॉलो पण करा आणि सबस्क्राईब पण करा. आता थोड्या वेळानं आम्ही इकडनं आता निघणार आहोत. आणि अशाच व्हिडिओ आमचे रोज बघा. आम्हाला वेळ भेटेल तसं टाकू आम्ही व्हिडिओ. त्याला आम्हाला पण सांभाळून घ्या जरा, नाहीतर काय. व्हिडिओ करून झाल्या, आता चाललो आहे घरी. म्हटलं जाता जाता तुम्हाला आपल्या जीवदानी आईचं दर्शन करवतो जरा. संध्याकाळ झाली बघा. हे रात्री भारी वाटतं वरची लाईटिंग. हे लाईट्स आहेत वरती, ते रात्रीच्या भारी वाटतात. आता पण भारी छानच वाटत आहेत. अजून एक काळोख नाही झाला आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं, पण रात्री एकच नंबर वाटतं हे दृश्य. हे बघा इकडे ओम आहे. कोण कोण आलं इकडे जीवदानी आईचं दर्शन घेऊन गेलंय कमेंट करून सांगा.